नमस्कार मंडळी. तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मला एका 2 वर्षाच्या बाळाच्या आईचा मेसेज आला आणि ती मला म्हटली, ताई प्लीज माझा व्हिडिओ सरकारपर्यंत शेअर करा, आणि म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते. तर तिच्या बाळाला बरोबर 2023 साली तिने ऍडमिट केलं इम्पेरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिखली पुणे या ठिकाणी, आणि डॉक्टरांनी सांगितलं इन्फेक्शन झालंय, आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो, तुम्ही काळजी करू नका, आणि तिला बाहेर पाठवण्यात आलं. बरं, थोड्या वेळानं तिथनं काहीतरी वास यायला लागला म्हणून ती आतमध्ये गेली, तर तिच्या बाळाचा पाय आहे ना तो पूर्णपणे जळालेला होता, आणि तो फक्त डॉक्टरांच्या चुकीमुळं. परंतु डॉक्टरांनी काहीच कारण तिला दिली नाही, आणि ती माऊली आज 1 वर्ष झालीये फेरफटका मारते, कंटिन्यू तिच्या बाळासाठी न्याय मागते. तिचं बाळ डायरेक्ट गेलेलं आहे, तिचं बाळ मृत पावलेलं आहे त्यानंतर, आणि तरी सुद्धा तिला अजून देखील न्याय मिळालेला नाहीये. बरं, जे रिपोर्ट तिने मागितले होते तिच्या बाळाचे ते सुद्धा क्लिअर आले नाही. तर मला विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, आपल्या सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, आणि खरंच त्या आईला न्याय द्या. कारण आपल्या कुणाच्या बाळासोबत जर असं झालं असतं तर आपण नेमकं माणूस म्हणून काय केलं असतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि खरंच मुख्यमंत्री साहेब या माऊलीला न्याय द्या. धन्यवाद.